सांगलीतल्या राजकीय टोलेबाजीनंतर पुढची बातमी आता सोनिया गांधींनी केंद्रावर केलेल्या टीकेची। ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्र सरकारनं महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलंय। मात्र याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। सोनिया गांधींनी सरकारला कसं घेरलंय पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महिला ची पुनर्रचना ज्या पद्धतीनं करण्याचं भारतीय जनता पक्षाच्या मनात आहे ती लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे। त्यांना अशा प्रकारे मतदारसंघ फोडायचे आहेत की विरोधी पक्षाचे आमदार किंवा खासदार निवडूनच येऊ नयेत। लक्षात घ्या मी काय म्हणतोय। आणि निवडणूक आयोग जो आहे सध्या त्यांच्या ताटाखालचं मांजर झालेला, मतदारसंघाची पुनर्रचना कशी करायची, डिलिमिटेशन कसं करायचं हे आयोग ठरवेल। संजय राऊत मतदारसंघ फोडण्याबद्दल तुम्ही जी काही भाषा वापरता ती चुकीची आहे। महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेसाठी अधिवेशन बोलवून दक्षिणेतील राज्यांचे अधिकार मारण्याचा कुटील डाव सरकारचा आहे असा आरोप काँग्रेसनं केलाय। तुम्ही जे फेडरल प्रिन्सिपल म्हणतात केंद्र राज्य संबंध, याच्यावर सुद्धा जो आहे हा घाला आहे। तुमच्या मनामध्ये महिला रिझर्वेशन नाही, तुमच्या मनामध्ये डिलिमिटेशन करून 2011च्या डेटानुसार दक्षिणेतल्या राज्यांवर अन्याय करायचा आहे आणि SC ST OBC जे आहे त्यांचं आरक्षण खायचं आहे। त्यांना आरक्षण मिळालं नाही पाहिजे, जास्तीत जास्त सीटा तुमच्या असल्या पाहिजे, हा तुमचा मनसूबा आहे। आम्ही खरं तर